गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजन केलं आहे. लाभार्थ्यांना आतापर्यंत घरकुलाचे हप्ते भेटले नाहीत. ते हप्ते भेटण्यासाठी काय अडचणी असेल ते शिव करण्याची आज तयारी केलेली आहे. याविषयी काय सांगाल? गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी गेवराई तालुक्यातील सर्व नागरिकांना या ठिकाणी खूप अडचणीला सामोरं जावं लागत आहे. बऱ्याच दिवसापासून त्यांचे पहिला हप्ता घरकुलाचा हा मिळालेला नाही. पंतप्रधान आवास योजना असेल, रमाई योजना असेल, आणि म्हणून या तालुक्यातील त्रस्त जनतेचा आवाज उठवण्यासाठी, त्यांच्या प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी या गेवराई तालुक्याचे आमदार आदरणीय विजयराजे पंडित साहेब व या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय अमरसिंहजी पंडित साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा मेळावा या ठिकाणी ठेवलेला आहे. निश्चितच याचा फायदा या ठिकाणी या गेवराई तालुक्यातील जनतेला होणार आहे आणि त्यांचा पहिला हप्ता लवकरच या ठिकाणी पडणार आहे. त्यामध्ये निधीचा काही अडचण असेल तेही या ठिकाणी अमरसिंह पंडित साहेब त्याचा विधिमंडळामध्ये पाठपुरावा करून तोही प्रश्न या ठिकाणी मार्गी लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत. आणि आपण पाहिलं कालही या ठिकाणी जे पैसे घेतल्यामुळं चव्हाण नावाच्या कर्मचाऱ्याला टॅप झाला, त्याला अटक करण्यात आली. अशा पद्धतीने त्याच्यावर अंकुश घालण्याचं काम हे या ठिकाणी होत आहे. आणि निश्चितच 3 ते 4 महिन्यामध्ये आपण पाहत आहोत विजयसिंह पंडित साहेब आमदार झाल्यापासून या तालुक्यातील सर्व पंचायत समितीला जे बेशिस्त पंचायत समिती झालेली होती त्याला वळण लावण्याचं काम, त्याला एका शिस्तीमध्ये आणण्याचं काम हे आदरणीय आमदार माजी आमदार अमरसिंह पंडित साहेब असतील आणि आपले लाडके आमदार विजयराजे पंडित साहेब असतील यांच्या माध्यमातून या तालुक्याला आपण गेल्या 5 वर्षामध्ये पाहिलं. ही सत्ता पंडित घराण्याकडे नसताना कसे पंचायत समितीची अवस्था झालेली आहे आपण पाहिलेलं आहे. आणि आता अमरसिंह पंडित साहेबाकडे सत्ता आल्यानंतर पंचायत समिती कशी चालवावी लागते, कसे शिस्तीत त्याचं लोक कर्मचारी कसे वेळेवर येत नव्हते, आता कसे वेळेवर येत आहेत, हे सर्व गेवराई तालुक्यातील समाज, गेवराई तालुक्यातील नागरिक या ठिकाणी पाहत आहेत. आणि निश्चितच सगळ्याला कळालं आहे की पंचायत समिती, जिल्हा परिषद ही आदरणीय भैयासाहेब पंडित यांच्या ताब्यामध्ये दिली पाहिजे. आणि होऊ घातलेल्या 3 ते 4 महिन्यामध्ये जे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत त्याचा या 3-4 महिन्याचा जो परफॉर्मन्स आहे, जे कामाची त्यांची पद्धत आहे, जे लोकांचे कामं त्यांनी विविध भागातून केलेले आहेत, कुठलाही म्हणजे रस्ता असेल, विशेष म्हणजे त्यांनी बंधाऱ्यावर जास्त भर दिलेला आहे, पाणी अडवा पाणी जिरवा, जेणेकरून या तालुक्यातील शेती ही वलिताखाली आली पाहिजे हा त्यांचा उद्देश आहे. आणि शेतीला पाणी मिळाल्यानंतर शेतकरी निश्चितच आत्महत्या करणार नाही, त्याला मुबलक पाणी मिळेल आणि पाणी मिळाल्यानंतर तो चांगलं उत्पन्न करेल, अशा पद्धतीने हे नियोजन चालू आहे. आणि म्हणून उद्याच्या 3 ते 4 महिन्याखाली घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीला निश्चितच घवघवीत असं यश अमरसिंह पंडित आणि विजयराजे पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. यांचीच या ठिकाणी जास्तीत जास्त बहुमत या ठिकाणी येणार आहे, एवढंच या प्रसंगी मी या ठिकाणी सांगू इच्छितो. तर माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी कशा प्रकारे गेवराई पंचायत समितीला एक शिस्त लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. जी सर्वसामान्याची कामे या पंचायत समितीला होत नव्हती ती कामे होण्यासाठी गेल्या 2-3 महिन्यापासून त्यांनी या पंचायत समितीला जनता दरबारचं देखील आयोजन केलेलं आहे. आणि या ठिकाणी आज प्रत्यक्षात आपण पाहत आहोत ज्या लाभार्थ्यांना घरकुलाचे हप्ते भेटलेले नाहीत अशा लोकांना काय अडचण आहे आणि त्या लोकांचे काय कागदपत्राच्या त्रुटी आहेत त्या या ठिकाणी शिव करण्यासाठी आज या ठिकाणी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. प्रत्येक सर्कलचा एक टेबल या ठिकाणी तयार केलेला आहे. आपण पाहूयात लोकांचे कशा प्रकारे या ठिकाणी कामं होतात ते बघूयात आपण. आतापर्यंत प्रशासक असल्यामुळं त्या ठिकाणी काय होत होतं की जे सर्वसामान्य लोक आहेत यांचे त्या ठिकाणी काम होत नव्हते आणि त्यांची हेळसांड होत होती. एकाच कामासाठी 4-4 वेळेस 5-5 वेळेस यावं लागत होतं आणि तेवढा टाईम नव्हता लोकांना, कारण की रोजंदारीने लोक जाणारे शेतकरी लोक आहेत, इथपर्यंत यायचं आणि परत पदाधिकारी इथं भेटत नव्हते, कुणी गेवराईला कुणी म्हणजे बीडला असे सांगायचे. तर या ठिकाणी माननीय अमरसिंह पंडित साहेबांनी प्रत्येक सोमवारी या ठिकाणी येतात. माननीय विजयराजे पंडित साहेब या ठिकाणी उपस्थित असतात. त्याच्यामुळे
त्याच्यामुळे एक दहशत त्या ठिकाणी जे पदाधिकारीवर जे आपण म्हणतो की एक दबदबा निर्माण झालेला आहे, त्याच्यामुळं पदाधिकारीसुद्धा या ठिकाणी उपस्थित असतात. त्याच्यामुळं सर्वसामान्य लोकांचे कामं आता होत चाललेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा असंच जर त्या ठिकाणी टिकून त्या ठिकाणी राहिलं तर सर्वसामान्य लोकांना कसल्याच प्रकारचे हलगर्जीपणा त्या ठिकाणी पदाधिकारी करणार नाहीत आणि कामं होतील. तर हे आहेत गडीगावचे सरपंच आहेत विष्णुपंत घोंगडे. यांनी विजयराजे पंडित आणि माजी आमदार अमरशिव पंडित यांच्या कामकाजाविषयी लाभार्थी समाधानकारक आहेत, समाधानी आहेत आणि चांगल्या प्रकारे त्यांनी या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि याचा लाभार्थ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. राऊंड मारून द्या. तर या ठिकाणी आपण पाहत आहोत गेवराई पंचायत समितीचा हा दुसरा मजला आहे आणि या मजल्यावर जी घरकुलधारक लाभार्थी आहेत त्यांना अद्याप पहिला हप्ता मिळालेला नाही. कशामुळे मिळालेला नाही, त्याचे कागदपत्राची काही पूर्तता त्रुटी आहेत का, त्या त्रुटी जर असतील तर त्यांनी प्रत्येक सर्कलमध्ये ही नियोजन केलेलं आहे. आपण प्रत्यक्षात जाणून घेणार आहोत. ठिकाणी पाहत आहोत गेवराई पंचायत समितीमध्ये कशा प्रकारे गर्दी आहे, कशा प्रकारे म्हणजे लाभार्थ्यांचे या ठिकाणी कागदपत्र स्वीकारले जात आहेत. आपण बघूयात. प्रत्यक्षात या ठिकाणी अफाट गर्दी या ठिकाणी तयार झालेली आहे, आलेले आहेत लाभार्थी. माजी आमदार अमरशिव पंडित साहेब आणि विजयराजे यांनी जे नियोजन केलं आहे याविषयी काय मत आहे आपलं? आमचे नेते अमरसिंह पंडित साहेब आणि आमदार गेवराई मतदारसंघाचे आमदार विजयराजे पंडित यांनी जे आज नियोजन केलेलं आहे ते गेवराई मतदारसंघातील जे सर्वसामान्य शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हे आजचं नियोजन आहे ते ह्या नियोजनासाठी मी त्यांचे प्रथमतः मनापासून आभार मानते. कारण का गेल्या काही दिवसापासून 4 ते 5 महिने झाले हे शेतकरी जे पहिल्या हप्त्यासाठी अडकलेले आहेत, तर त्यांच्या या पहिल्या हप्त्यासाठी आज जी तरतूद साहेबांनी आणि राजांनी केली त्यासाठी मी त्यांचे पुनश्च एकदा धन्यवाद मानते. पूर्ण गेवराई मतदारसंघाच्या शेतकऱ्यातर्फे त्यांचे मी आभार व्यक्त करते. बरं, या ठिकाणी फक्त आता घरकुलाच्याच ज्या त्रुटी आहेत त्याचा अर्ज स्वीकारले जातात का बाकीच्या योजनेचे सुद्धा स्वीकारले जात आहेत? नाही, आज तर घरकुलचे पहिले पहिल्या यादीतले ज्यांचे हप्ते पहिले हप्ते थकीत आहेत त्यांच्यासाठीचंच आज नियोजन आहे. जे पहिल्या यादीतले 15,000चा हप्ता जो थकीत आहे तो क्लिअर झाल्याच्या नंतर दुसऱ्या हप्त्याचं नियोजन होईल. बरं, आता जातेगावमधून किती लाभार्थी असे आलेत आतापर्यंत? जातेगावमधून आत्तापर्यंतचे लाभार्थी थकीत लाभार्थी 100 ते 150 आहेत. धन्यवाद ताई. तर दिवकीचा टेबल आहे. तुम्ही कोणत्या गावचे आहेत? रेवकी. हां, पहिलाच हप्ता बोलणार साहेब. बरं, कशाला आले तुम्ही आता पंचायत समितीला? जे घर खोल्यासाठी. बरं. हा, हप्ता पडला नाही? नाही. बरं. कोणी सांगितलं तुम्हाला जिथे यायचं कागदपत्र? म्हणजे पंचायतीत म्हणजे लोक आता मोबाईलमध्ये आले त्याच्यामुळे आलो आम्ही. बरं. हा, काय कागदपत्र दिले आता? हा, दिले काय दिले कागदपत्र? कोणते दिले? आधार कार्ड, पासबुक बँकेचं ते दिलं. हा. तर आपण पाहत आहोत या ठिकाणी जी काय लाभार्थी आहेत त्यांनी या ठिकाणी कागदपत्र दिलेले आहेत. आपण बघूयात. हा आहे तलवाडा, या ठिकाणी तलवाडाचा टेबल. मामू कोणसे गाव के आप? तलवाड़े के काय केली आहे पंचायत समिती में? घरकुल के कागज पत्र लेके कब हो गया था घरकुल मंजूर? अभी 2 महीने पहले हो गया. 2 महीने पहले. हाँ। हफ्ता नहीं गिरा? नहीं गिरा अभी, नहीं गिरा. क्या आज क्या बोल रहे उन्होंने, क्या बोले फिर? चेक कर रहे साहब, चेक कर रहे हैं, चेक कर रहे ना. बोलो, दिए क्या कागदपत्र दिए क्या? दिए. तर पाहत आहोत आपण जे काय लाभार्थी होते त्यांना अद्याप घरकुलाचा हप्ता भेटलेला नव्हता आणि तो हप्ता भेटावा म्हणून गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी या ठिकाणी लाभार्थ्यांची पिळवणूक होऊ नये, त्या ठिकाणी लूट होऊ नये, आर्थिक लूट होऊ नये म्हणून आज नियोजनबद्ध या ठिकाणी प्रत्येक सर्कलला टेबलचं नियोजन केलेलं आहे. आपण पाहत आहोत या ठिकाणी धोंडराईचा टेबल आहे आणि धोंडराईच्या या ठिकाणी सर्कलचे या ठिकाणी जे लाभार्थी आहेत त्यांना लाभ न मिळाल्यामुळे आज या ठिकाणी कागदपत्र स्वीकारले जात आहेत. तर आपण पाहत आहोत या ठिकाणी बघूयात किती आज आता अर्ज आले त्यांच्याकडं. 1 मिनिट. सर आपलं परिचय सांगा. सर नाव सांगा आपलं.
सुदर्शन गवारे सुदर्शन गवारे राहणार कुठले? पिंपरी. बरं बरं बरं. किती लोकांच्या त्रुट्या आढळल्यात आपल्याला? किती लोक आलेत असे? जवळपास 50-60 लोक आतापर्यंत आले तर पण प्रॉब्लेम असा आहे नेटवर्क स्लो चालतंय त्यामुळे ते तांत्रिक अडचणी आली काम व्हायला. बरं बरं. तर बघितलेलं आहे आपण या ठिकाणी रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळं थोडंसं व्यत्यय येत आहे कामाला, पण या ठिकाणी सुरळीत आहे सगळी यंत्रणा. बघूयात आता या ठिकाणी चकलांबा सर्कलचा हा टेबल आहे. पाहत आहोत आपण चकलांबा सर्कलचा टेबल आहे या ठिकाणी. एक मिनिट सर, एक मिनिट. आपलं नाव सांगा अगोदर. शैलेश संत. शैलेश संत. आपण कर्मचारी आहेत? हो. बरं. सकाळपासून आतापर्यंत किती अर्ज आलेत ज्यांना पहिला हप्ता भेटला नाही असे? सकाळपासून 28 अर्ज आलेले आहेत. पहिला ज्यांचा हप्ता भेटला नाही त्यांचा आधार करेक्शन आणि बँक पासबुक नंबर करेक्शन हे करणं चालू आहे. आणि आजच्या आज हे 28 लोकांचे करेक्शन होऊन 3 दिवसात व्हेरिफिकेशन होऊन त्यानंतर 15,000 रुपयाचा पहिला हप्ता सर्वसामान्य लाभार्थ्यांना भेटून जाईल. नुसतं घरकुलाचेच ह्या ठिकाणी त्रुटी म्हणजे काढणार आहेत का? बाकीच्या बी योजनेचं काय राहिलं असेल? नाही, फक्त घरकुलसाठीच आजचा कॅम्प आहे. बरं. किती वाजेपर्यंत राहणार आहे कॅम्प? हा 4 वाजेपर्यंत. तर आपण पाहिलेलं आहे. तुमचं आहे का घरकुल आहे का तुम्हाला? हा, आहे ना. बरं. झाले का मंजूर? हा, झालेलं मंजूर. मग हप्ता नाही पडला? हप्ता नाही पडा पहिला. किती दिवस झाले मंजूर झालेलं? ते आता पहिल्या यादीतच मंजूर झालेलं ना. मग आता काय कागदपत्र दिले ना कागदपत्र. कुणाचा आदेश होता कागदपत्र जमा करा? आदेश पंचायत समितीचा आदेश ते स्टेटस टाकलं सरपंचाने त्यांनी. बरं. आपण राहणार महार टाकळी के? नाम क्या है आपला? तौफीक कलिंदर पठान. घरकुल के लाभार्थी है? हाँ, घरकुल के लाभार्थी नहीं, हाँ लाभार्थी भी है, लेकिन हमें आज ये भैया साहब के मार्गदर्शन के नीचे यहाँ पर आए हुए काम करने के लिए गौर गरीबों के घरकुल के काम कर रहे हैं यहाँ पर आकर। तो अभी सुबह से आए हुए हमने 8 फाइलें लेकर आए, सब ऑनलाइन करके लिए अभी तक। भैया साहब ने बहुत निवेदन भारी है अभी तालुके के लिए और जिले के लिए, बहुत उनका आदर्श लेना चाहिए दूसरे नेताओं ने भी, ऐसा काम करना चाहिए। साहब बहुत अच्छा काम कर रहे हैं यहाँ पर। अब ये सर्कल वाइज काम चालू है। हो, कैसा लग रहा है आपको? बहुत अच्छा लग रहा, बहुत तकलीफ नहीं हो रही, गर्दी भीड़ नहीं हुई ज़्यादा, सर्कल के थोड़े लोग रहने की वजह से जल्दी जल्दी काम हो रहा है यहाँ पर। बोला अब 3 साल से चुनाव नहीं है ग्राम पंचायत इसका, जिला परिषद का, पंचायत समिति का, यहाँ पे प्रशासक नेमने वाला था। अब भैया साहब 2-3 महीने से यहाँ पे आ रहा है, उसके बारे में क्या बात करेंगे आप? कैसा चल रहा है पंचायत बहुत समिति? अच्छा काम। अभी तक 2 साल पहले बहुत ये बाजार एक अड्डा हो गया था पंचायत समिति, लेकिन एक 2-3 महीने के बाद में इतना निवेदन होगा यहाँ पर, हर अधिकारी हर कर्मचारी बहुत अच्छा काम कर रहे हैं। और भैया साहब और विजय राजे का निवेदन बहुत अच्छा है, तालुके के लिए फायदे की बात है। गोर गरीब शेतकरी के लिए जो पंचायत समिति चल रही है आज, ये फायदे का हित है शेतकरी का इसके अंदर। लोगों ने इसका आदर्श लेने होना और साहब का धन्यवाद मानता हूँ मैं इसका। धन्यवाद। तर पाहिलेलं आहे हे महार टाकळीचे आहेत, लाभार्थी आहेत। गेल्या 3 वर्षापासून पंचायत समितीमध्ये कशा प्रकारे कामकाज होतं आणि आता भैयासाहेब यांनी स्वतः या पंचायत समितीमध्ये लक्ष घातलेलं आहे। यामुळे थोडासा सुरळीत कामकाज सुरू झालेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी सावरगावचे सरपंच आहेत विष्णुपंत पिसाळ, सरपंच भैयासाहेब आणि आमदार विजयसिंह पंडित यांनी लाभार्थ्यांना पहिला हप्ता भेटावा, काय त्रुटी असेल तर त्या दुरुस्त करण्यात यावे म्हणून प्रत्येक सर्कल वाईज टेबलचं नियोजन केलेलं आहे। याविषयी काय मत आहे आपलं? आणि चांगली योजना आहे ना ती। आतापर्यंत 4, 5, 6 महिने झाले लोकांच्या खात्याला पैसे पडत नाहीत। रोज लोक आमच्या दारात येऊन पैशाची मागणी करतात। आम्ही ऑपरेटरकडे पैसे मागवतो, त्या इंजिनियरला मागणी करतो, पैसे द्या लोकांचा त्रास होतोय। आता ही चांगलं उपक्रम केलं साहेबांनी आणि विजयराजे पंडित साहेबांनी, तिथे लोकांची कामं होतील त्या अनुषंगाने चांगली गोष्ट आहे। बरं, 3 वर्ष झाले प्रशासक नेमलेला आहे, अधिकारी कर्मचारी वेळेवर येत नव्हते, साहेब आता जनता दरबार भरतात पंचायत समितीला, याच्यात काय फरक जाणवतोय का आपल्याला या कामकाजात? 100% फरक जाणवला याच्यात। नंतर प्रत्येक अधिकारी इथे उपस्थित असतो, व्हिडिओ मॅडम असतात कंटिन्यू, ते साहेबांनी लक्ष घातल्यापासून राजा आमदार झाल्यापासून 100% फरक पडला। धन्यवाद सरपंच। तर आपण पाहिलं आहे की सावरगावचे सरपंच आहेत, आपण पाहूयात की कशा प्रकारे या ठिकाणी नियोजन आहे। गेवराई पंचायत समितीच्या बीडीओ या देखील कांबळे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, लाभार्थ्यांचे देखील या ठिकाणी अर्ज स्वीकारले जात आहेत। कांबळे मॅडम या ठिकाणी स्वतः या ठिकाणी लाभार्थ्यांच्या काय अडचणी आहेत
त्या समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपण या ठिकाणी प्रत्यक्षात पाहत आहोत लाभार्थी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. बघूयात आता दुसरीकडला टेबल कशा प्रकारे त्या ठिकाणी कामकाज सुरू आहेत. आपण पाहत आहोत गेवराई पंचायत समितीच्या दुसऱ्या मजल्यावर देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे. बघूयात आता या ठिकाणी गडी सर्कलचा टेबल आहे, गडीचा टेबल आहे. बघूयात आता एक मिनिट थोडंसं आपलं नाव सांगा. तरंगे प्रल्हाद राहणार तळेवाडी तळेवाडी तळेवाडी. आपण कर्मचारी आहेत का? ग्रामपंचायत कर्मचारी. ग्रामपंचायत कर्मचारी आहात. किती लोकांचे अर्ज आले आता? अर्ज बरेच म्हणजे 50-60 लोकांचे आले. 50-60. बरं. आता किती दिवसांनी हप्ता पडणार आहे? हे आता केल्यानंतर 2-4 दिवसात पुढे हप्ते. 2-4 दिवसामध्ये हां. कितीच हप्ता पडेल बरं पहिला आता? 15,000. 15,000चा. ओके. तर पहिला आहे गडी सर्कलचा टेबल आहे. 60-65 लाभार्थ्यांनी तक्रारी या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि 2-4 दिवसांमध्ये ते ऑनलाईन करून शनी त्यांच्या खात्यावर 15,000चा पहिला हप्ता पडणार आहे. असे ग्रामपंचायतचे जे काही कर्मचारी आहेत त्यांनी या ठिकाणी आपल्याला माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर गोकुळ या पुढं या. काल माझे आमदार साहेब अमरसिंह पंडित साहेब यांनी जे काल मीटिंग घेतली, बीडचे सर्व अधिकारी घरकुल विभागाचे सर्व इथं बोलून घेतले आणि हे जे उपक्रम हाती घेतला आमदार विजयसिंह पंडित साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ह्या उपक्रमामुळं ज्या म्हणजे लोकांना त्रास होत होता की येण्यासाठी गैरसोय होत होती ती आज आमदार साहेबांनी व्यवस्थित एकदम हे करून दिल्यामुळं आज सगळेजण त्यांच्यावर खुश झाले. बरं 3 वर्ष झाले निवडणुका नाहीत जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या. म्हणजे गेवराई पंचायत समितीला अनागोंदी कारभार सुरू झालेला आहे. मात्र गेल्या 2-2.5 महिन्यापासून या ठिकाणी माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी जनता दरबार भरलेला आहे. याविषयी काय माहिती देणार तुम्ही? कसं वाटतंय आता याविषयी? आता दर सोमवारी अमरसिंह पंडित साहेबांनी जनता दरबार घेतल्यामुळं लोकांचे प्रश्न जागी प्रश्न मार्गी लागत असल्यामुळं ज्या निवडणुका जरी नाही झाल्या ह्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तरी बी सर्व लोकांचे कामं तात्काळ जागच्या जागी अमरसिंह पंडित साहेब करून देत आहेत आणि विजयसिंह पंडित साहेब हे बी कामासाठी हजर राहतात. तर आपण आज या ठिकाणी आमचे नेते आदरणीय अमरसिंहजी पंडित साहेब, आमदार विजयराजे पंडित साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेवराई तालुक्यात अनेक दिवसापासून घरकुलांचे लाभार्थी ज्यांना घरकुल मंजूर झालेलं होतं ते अनेक दिवसापासून लोक हेलपाटे मारित होते, अनेक अडचणीचं सामोरे जात होते. ही बाब आदरणीय अमरसिंहजी पंडित साहेबांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी काल वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन या 2 दिवसीय शिबिराचं नियोजन केलं. प्रत्येक सर्कलला 1 टेबल, प्रत्येक टेबलवर 3 कर्मचारी आणि ज्यांना आजपर्यंत हप्ता मिळालेला नाही त्यांचे डॉक्युमेंट जमा करण्याचं काम या ठिकाणी आदरणीय भैयासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत व्यवस्थितपणे चालू आहे. बरं गेल्या 3 वर्षापासून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झालेल्या नाहीत. पंचायत समितीचा प्रशासक नेमलेला आहे. गेल्या 2-2.5 महिन्यापासून भैयासाहेबांनी स्वतः या ठिकाणी जनता दरबारचं आयोजन केलं आहे. याविषयी काय मत आहे आपलं? भैयासाहेबांनी जेव्हापासून या ठिकाणी जनता दरबाराचं नियोजन केलं तेव्हापासून लोकांचे कामं मार्गी लागलेत. कमी जास्त असू शकतं, माझी माहिती कमी जास्त असू शकते, पण भैयासाहेबांनी जेव्हापासून हे नियोजन हातात घेतलं आहे तेव्हापासून गोरगरीब शेतकऱ्यांना आतापर्यंत विहिरीचे गायगोट्यांचे 87 कोटी रुपये गेवराई पंचायत समितीला उपलब्ध झालेत. आणि इथं कसल्याही प्रकारचं राजकारण न करता तालुक्यातील येणारा सामान्य माणूस हा माझ्या तालुक्यातील आहे आणि त्याचं काम झालं पाहिजे या भावनेतून अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने भैयासाहेबांचा वचक या पंचायत समितीवर आहे. 2 वर्षापासून अतिशय बोकाळलेलं प्रशासन हे शिस्तीवर आणण्याचं काम आदरणीय भैयासाहेब करत आहेत. तर आपण बघताय हा जनसागर आज पंचायत समितीमध्ये लोटला आहे, कारण की आमदार विजयराजे यांचा एकच उद्देश आहे की गोरगरीब लोकांचं फायदा व्हायला पाहिजे. आणि अमरसिंह पंडित साहेब प्रत्येक सोमवारी येऊन इथं मिटिंग घेतात, कोणाला काही अडचण असेल तर समजून घेतात आणि त्या अधिकाऱ्याला त्या लाभार्थीला काम करायला सांगतात. बरं आज आपल्या पाचेगाव सर्कलच्या या ठिकाणी टेबल आहे. या ठिकाणी जवळपास किती लोकांचे अर्ज आलेत, तक्रारी किती लोकांच्या आल्यात? कमीत कमी इथं 250 ते 300 तक्रारी आल्यात. आज या ठिकाणी त्या सॉल्व्ह होणार आहेत.
हे उपकार गरीब लोक आमदार विजयराजे पंडित साहेब व अमरसिंह पंडित साहेबचे उपकार कधी विसरणार नाहीत. तर आपण घरकुलाचा हप्ता पडलेलाच नाही, पहिलाच हप्ता पडला नाही. 2 महिन्यापासून फोन करू फोन उचलीत नाहीत, सांगत नाहीत, काय नाही. त्याच्यामुळे इथपर्यंत यायची वेळ आलेली. आणि आज 3 वेळेस कागदपत्र देऊन सध्या आमची भाऊजाई वारलेली, तिच्या मयताची कारवाई करून सध्या आमच्या भावाच्या नावाने हप्ता पडलेला नाही. त्याच्यामुळं आज तक्रार देण्याकरता मी आमदार साहेबाच्या इथं पंचायत समितीत आलेलो. बरं, कसं काय वाटतं आजच्या या जे नियोजन केलं, जो शिबिराचं आयोजन केलं, याविषयी आपलं काय मत आहे? हे नाही तात्पुरतं नियोजन आहे. हे तात्पुरतं हो करतात अधिकारी, आणि आमदार साहेब निघून गेले की पुन्हा जसं आहे तसंच करते ते. त्याचा काही उपयोग होत नाही. मग याच्यावर काय पर्याय केला पाहिजे? याचा पर्याय एकच पाहिजे की प्रत्येक आमदार साहेबांनी ह्यांच्यावर नियंत्रण ठेवून यांना प्रत्येकी ठिकाणी किंवा प्रत्येकाच्या कॉल घ्या, ज्याच्या अडचणीत ते स्वतः सॉल्व करा. आमच्यापर्यंत तक्रारी यायला नाही पाहिजे, असं आमदार साहेबांनी ह्यांना बजावलं पाहिजे. तसं भायासाहेबांनी विजयराजे पंडित यांनी या ठिकाणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे. ज्या लाभार्थ्यांना घरकुलाचा हप्ता भेटला नाही, त्यांच्या कागदपत्राचे काय अडचण आली ते या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याविषयी आपलं काय मत आणि काय वाटतं आपल्याला? आदरणीय साहेबाच्या नेतृत्वाखाली घरकुलाचे पहिला व दुसरा हप्ता पडत नाही, ह्या विषयावर साहेबांनी काल बैठक घेतली. आणि ज्या लोकांचे पहिले हप्ते पडले नाही त्यांच्या साहेबांनी आज कसून सांगितलं की सगळ्याचे कुणाचे आधार कार्ड, पासबुक घेऊन इथं उपस्थित राहा आणि सगळ्याचे पैसे सुटतील. आदरणीय साहेबाच्या आणि राजेसाहेबाच्या नेतृत्वाखाली सगळ्याचे पैसे सुटणार, यात काही शंका नाही. बरं, लाभार्थ्यामध्ये समाधान वाटतंय का? एकदम समाधान. सगळ्या लाभार्थ्याला लाभ भेटणारच आहे. कमी जास्त कोणाचे बांधकाम असेल, कमी असेल, जास्त असेल, पण सगळ्याला लाभ भेटणार आहे. बरं, आता गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक नसल्यामुळे या ठिकाणी प्रशासक नेमलेलं आहे. गेल्या 2-2.5 महिन्यापासून स्वतः भायासाहेब या ठिकाणी जनता दरबार भरतात. याचा काय फरक जाणवतोय का आपल्याला? आदरणीय साहेबाच्या नेतृत्वाखाली इथं राजेसाहेब आमदार झाल्यापासून इथं चांगले कामं होत आहेत आणि लोकाला प्रत्येक माणूस नुसतं इथं येऊन फिरून ह्याच्या आधी जात होता. आणि आता राजेसाहेब आमदार झाल्यामुळं प्रत्येक माणसाचं काम इथं आल्यासरशी प्रत्येक माणसाचं काम होऊनच माणूस जात आहे. धन्यवाद सर. धन्यवाद सर. तर आज माजी आमदार अमरसिंह पंडित साहेब आणि आमदार विजयसिंह पंडित साहेब यांनी गेवराई पंचायत समितीमध्ये जी लाभार्थी आहेत घरकुलाचे, ज्यांना पहिला हप्ता भेटला नाही, त्यांचे कागदपत्र या ठिकाणी घेण्यासाठी चांगल्या प्रकारे नियोजन केलं आहे. याविषयी आपलं काय मत आहे? माझे नेते माननीय अमरसिंह भैयासाहेब आम्ही त्यांना म्हणतो पंडित आणि आमदार विजयराजे पंडित यांच्या नेतृत्वाखाली जो उपक्रम राबवण्यात आले 2 दिवसांचा, की ज्यांना वर्षभरापासून जो पहिला हप्ता पडलेला नाही आहे, हा खरंच एक गरीब लोकांसाठी एक उल्लेखनीय आहे. कारण खूप लोकांच्या हप्ते यामध्ये पेंडिंग त्यांनी मार्गी लावलेले आहेत आणि नक्कीच हे लोकांना उपयोगी आहे. कारण बऱ्याच लोकांनी घरही बांधलेले आहेत आणि त्यांना आजपर्यंत पहिला हप्ता काही पडलेला नाही आहे. कालच साहेबांनी एक मीटिंग घेऊन ज्या प्रोजेक्ट डायरेक्टर असतील, PD मॅडम असतील, त्यांच्या सगळ्यांच्या संमतीने हा कार्यक्रम राबविण्याची योजना आहे. बरं, गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी प्रशासक नेमलेलं आहे, पण गेल्या 2 महिन्यापासून भैयासाहेब स्वतः या ठिकाणी जनता दरबार भरतात. यामध्ये काय आपल्याला फरक जाणवतोय का? आता 100% फरक जाणवतो आहे. सामान्य लोकांच्या खूप अडचणी त्यांनी दूर केल्यात आणि इथून पुढेही असाच जनता दरबार त्यांनी चालू ठेवावा, ही सामान्य लोकांची त्यांच्याकडे मागणी आहे आणि यातून बरेच प्रश्न मार्गी लागतात. त्यामुळे एकदा मी आणि माझ्या पूर्ण जेवढे गेवराई तालुक्यातील सामान्य जनता आहे त्यांच्याकडून साहेबांचे मनापासून धन्यवाद, की साहेब तुम्ही असंच आम्हाला सगळ्यांचे प्रश्न सोडवावेत, एवढीच.